श्री शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या कारभाराबाबत ज्येष्ठ संचालक वसंतराव पाटील, आनंदी पाटील आणि सर्जेराव बुगडे यांनी गंभीर आरोप करत सहाय्यक निबंधकांकडे संघाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती। या संचालकांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। सुरुवातीला व्यवस्थापक संजय पवार यांनी अहवाल वाचन केलं। यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विठ्ठलराव खोराटे यांनी आजच्या सभेला झालेल्या गर्दीतून सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवल्याचं सांगितलं। 2500 रुपयांच्या वरील व्यवहार आम्ही धनादेशाद्वारे करतोय असं सांगत संघाच्या कारभारावर व्यक्तिद्वेषातून झालेले आरोप सभासदांनीच फेटाळून लावल्याचं खोराटे यांनी सांगितलं। किंवा संघाचं आता काय आपल्याला किंमत नाही या हेतूने संघाची बदनामी केली जात आहे। लोकांचे आरोप करून जे आता अहवाल वगैरे यावर नियंत्रण आहे, ऑडिटर आहे, सरकार खाता आहे आणि त्याच्या यानुसारच अहवाल होते। आम्ही आमच्या मनमानीने काय आम्ही कारभार करत नाही किंवा तो केलाही जाणार नाही। आम्ही आजपर्यंत तुम्हाला सर्वांना माहित आहे या जिल्ह्यामध्ये या राधानगरी तालुका संघ ज्या फक्त शेळेवाडी सोडलं तर कुठेही स्वतःची सगळ्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या इमारत आहे आणि त्या इमारतीसाठी सुद्धा आम्ही चांगला फंड काढला। जवळजवळ आज संघाचे 3.5 कोटी रुपये इमारत फंड आहे आणि 2,47 रुपये आम्ही हे दाखवले। परंतु त्या महाभागाने सगळ्या इमारतीचा म्हणजे हिशेब केला आणि 2,67,00,000 रुपये। संचालक ॲडव्होकेट शिवराज खोराटे यांनी संघानं सामाजिक भान जपत महापूर आणि राष्ट्रीय आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे केल्याचं सांगितलं। यावेळी व्हाईस चेअरमन शुभम पाटील, BT मुसळे, जयसिंग जाधव, सीताराम खाडे यांनी चर्चेत सहभाग घेतला। सभेला संघाचे सभासद उपस्थित होते।